राजूरवरून रोड आला आहे, असाच हा घोटी इगतपुरी आपला रतनगड AMKकडे रोड गेला आहे। त्या ठिकाणी आपणाला हॉटेल जे आदिवासी आहे व त्याच्या पुढच्या बाजूने आपणाला किल्ल्यावर जाणारी वाट आहे। समोर हॉटेल आदिवासी हॉटेलपासून राजूरला जाताना असा राजूर अकोल्याला जाताना हा रस्ता आहे व या रस्त्यापासून ही गाडी आपण इथं लावली आणि आपला प्रवास सुरू केला। चला, आज रतनगड करून सुद्धा छोटा आपला मावळा आपल्यासोबत पाबरगडाला येत आहे। आपण आपल्या बॅगा वगैरे या घरी ठेवून वर चाललो आहे। आता गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत। अशा रस्त्याने आपण प्रस्थान करत आहोत। 9:30 वाजले, साधारण 11 वाजेपर्यंत गडबात्यावर पोहोचून समोर आपणाला वरती जायचं आहे गडावर, पाबरगडावर। अशा या तून जायचं। शेती खाली जय आदिवासी हॉटेल, त्याच्या पुढे आल्यानंतर इथं गाडी लावून आपण आपला प्रवास चालू केला। 1.5 तासाची वेळ एक्सपेक्ट आहे, बघू किती वेळ लागतोय। नोव्हेंबर महिना आहे, त्यामुळं थंडीचे दिवस आहेत। जायचं आपल्याला शेताच्या रस्त्यातून। पायवाट व्यवस्थित अशी मळलेली आहे। पायवाट मळलेली अशी पंढरदारा धरण रतनगड बी आपल्याला वरून दिसत पाहिजे। इथे एक तलाव आहे, लक्षात ठेवा। आता आपला पहिला टप्पा, एकूण जवळपास 4 टप्प्यात आपल्याला वर जायचं आहे। तर त्याच्यातील पहिला टप्पा जरा आता आहे सोपा आहे। पहिला टप्पा खड्या चढणीचा आहे। ही सुद्धा वाट व्यवस्थित आलेली आहे। अनुज, देवा आणि श्रेयस, संदीप आणि मी आज आमची अशी 5 जणांची टीम आपल्या गडाच्या दिशेने जात आहे। हा पहिला टप्पा आहे गडाकडे जाताना। असे आपणाला एकूण 4 डोंगर पार करायचे आहेत, त्याच्यातील हा पहिला। गडाच्या पायथ्यापासून पूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळं आपणाला गडावर येण्यास जास्त अडचण होणार नाही। खालील भाग
10 मिनटं झाली आपण गडप्रवास चालू केलेला. आपण गाडी त्या तिथं लावली खाली, ते दिसते आपल्याला तिथं. तिथून आपला प्रवास चालू झालेला आहे. अलंग, मदन, कुलंग, हरिश्चंद्र, कोतळ्याचा भैरवगड, शिरपुंजाचा भैरवगड, तसेच बितनगड आणि पट्टा हे अकोले तालुक्यातील प्रसिद्ध असे किल्ले आहेत. त्याचबरोबर असा आपला हा काहीसा अपरिचित म्हणावा लागेल असा किल्ला आहे पाबरगड. आपण पहिल्या टेकडी वर आल्यानंतर अशी थोडीशी सपाट बाजू आहे व सपाट भागातून पुन्हा आपल्याला आता वर चढायचं आहे. आणि खाली पाहिलं तर भंडारदरा धरणाचे विहंगम दृश्य पाहायला भेटत आहे. सुंदर अशा पठारावरून आपण आता वर 2-3 झोपडे आहेत. त्यामुळं आपणाला जर काही अडचण आली तर आपण त्यांना विचारून जाऊ शकतो. गाडीपासून एक साधारण 20 मिनिटे चालून आल्यानंतर आपण पोचून जातो. या ठिकाणी 2 झोपडे आहेत, त्या ठिकाणी पोचून जातो. या झोपड्यापाशी आल्यानंतर त्याच्या बाजूच्या रस्त्याने असा सरळ रस्त्यावर गेला आहे. गुरांची पायवाट आहे आणि लोकसुद्धा ये जा करत असतात. त्यामुळं आपणाला रस्ता फक्त समजून घ्यायचा आहे. गावात एकदा समजून घेतल्यावर बरोबर पोचून जातो. रस्त्याने थोडेसे खडाझड आहे. 15 ते 20 मिनटं झाले फक्त चालू करून. अजून जवळपास 1.5 तासाची चाल आपली बाकी आहे कमीत कमी गडमाथ्यावर पोचण्यासाठी. खाली श्री शनिदेवचे पप्पा आपली गाडी पाहू शकतो, लांब त्या ठिकाणी खाली लावली आहे. आणि हा गावाचा परिसर, गावातून सुद्धा रस्ता आहे परंतु तो शेताचा रस्ता आहे आणि गवत वगैरे खूप लागण्याचे चान्सेस आहेत. तेवढाच वेळ जाईल आपला त्या भागातून आलो किंवा काय. आणि या भागातून आलो तरी 10 ते 15% किल्ला चढून आलो वर. चला अशा मार्गाने जात राहायचे. आणि आपल्याला भंडारदरा धरण पूर्णतः शेवटपर्यंत उजव्या बाजूला दिसत राहणार आहे. अशा रस्त्याने चाल आहे आपली. बळसा टाकायचं ना. घोटी, इगतपुरी, राजूर हा रस्ता जो आहे अकोले चांगला रस्ता आहे. त्यामुळं आपण त्या रस्त्याने आलो तरी चालेल किंवा पुण्याहून नारायणगाव, ओतूर, कोथूर
हा जो रस्ता आहे तोही रस्ता व्यवस्थित आहे. वाटा बऱ्याच पाशू आहेत त्यामुळे सावध यायचं. तिथनं गावातून बी रस्ता आहे ना, सोपा आहे तो. वेळ वाचला असता बरंच. काय बोलताय, हाय रस्ता तसा. मला हा एक आता असा थोडा चढ आहे तो चढायचा आहे. हे टेकाड चढून गेलं की पुन्हा सपाट भाग आहे. त्याच्यानंतर एक शेवटचा टप्पा जो दरीच्या बाजूचा आहे आणि त्याच्यानंतर मग शेवटचा टप्पा. त्या ठिकाणी खडी चालेल व नंतर गडप्रवेश. अजून 1 तास ते सव्वा तास तरी आपणाला गडावर पोचण्यासाठी लागेल. खाली खाऊ आपल्याला बरेच खाली गेलं. तर 9:30ला ट्रेक चालू केला होता, 10:15 झाले. आता पाऊण तास, अजून पाऊण तास लागेल. छोटा मावळा गड प्रवास करतोय. गडावर येण्यासाठी गुहिरे गाव आहे. ते गावातून सुद्धा सोपी वाट आहे, पटकन जाण्याजोगी वाट आहे. ती सुद्धा गुरांची पायवाट. त्याही वाटेने आपण बरंच अंतर वाचून जातं. त्या ठिकाणावरून आला तरी चालेल. गुरांची वाटे. मालिश हे अशा मारलेल्या माटाने वर यायचं आहे आपल्याला. आलोय आपण आता आपणाला असं जाऊन तो खडा चढ आहे. नंतर आडव्या बाजूने जायचं आहे. परत थोडासा खडा चढ आहे तो, तिथून जायचं आहे.
अजून 1 तास तरी लागेल. गोहिरेगाव. आणि आपण जी गाडी लावली आहे ती त्या समोर तिकडं आदिवासी हॉटेल आणि तिथं लावली गाडी. तिथून वर आलो आहे. त्यापेक्षा ह्या गावातून जर आलं तर तो सोयीस्कर रस्ता आहे. गडमाथा आता व्यवस्थित दिसायला लागला आहे. मार्गसुद्धा ह्या अशा रस्त्याने जाऊन आपणाला ह्या टेकाडावर जायचं आहे आणि टेकाडावरनं ह्या दरीच्या रस्त्याने आपणाला त्यामध्ये खिंड आहे, खिंडीत पोचायचं आणि खिंडीतून पुन्हा वर चढायचं आहे. एवढी 1 तासाची चाल आपली बाकी आहे. 15 मिनटात आपण त्या पायथ्यापर्यंत पोचून जाऊ. तिथून तसंच जाऊन तो खडा एक चढ आहे. आता आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर थोडी हवा लागण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून बिलकुल हवा लागत नव्हती. जय अनुज वगैरे या भागातून येत आहे. जायचं आपल्याला खाली भात शेती दिसत आहे पाहिला. आपल्या किल्ल्यावरती अशा रस्ते जायचे आपल्याला. पाबरगडाच्या दिशेने बऱ्यापैकी किल्ला चढला. सगळी आपली टीम पाबरगड. याच रस्त्याने आपण आता पायवाट आहे. आता आपल्याला वर जायचं आहे. आपल्याला पायवाट दिसते वर गेलेली. त्या पायवाटेने आपण वर जाऊ. गुरांच्या वाटेने ढोरवाटा खूप आहे तिथं, तेव्हा कळून येईना. इथं थोडंसं कन्फ्यूज झालो आम्ही. पाऊलवाट आहे अशी, ही पाऊलवाट. आपण वर जाऊ पाऊलवाटेने व नंतर धारेला लागू. बरोबर आहे, ही पाऊलवाटी. गुरांच्या वाटेने वर जायचे आपल्याला.
गवतातून थोडी वाट गेली आहे, परंतु वाट याच्या झाडीतून आपण आता जात आहे. पायवाट आपल्याला थोडं पुढं आल्यानंतर शोधावी लागते, कारण पण रस्ता थोडा चुकलो होतो, परंतु आता व्यवस्थित अशा पुन्हा एकदा मार्गाला लागलो आणि आता आपण गडाच्या दिशेने आता जायला आपणाला काहीच हरकत नाही. ढोरवाटा भरपूर आहेत, त्यामुळं आपणाला रस्ता शोधायला थोडी अडचण होती, परंतु आता प्रॉपर रस्त्याला लागलो. बघू आपणाला आता हा रस्ता कुठपर्यंत नेत होते. अजून अर्धा तास तरी लागेल आपल्याला, अर्धा किंवा 1 तास गडमाथ्यावर पोचण्यासाठी. आता ह्या डोंगरधारीनं वर चढायचे व वर चढल्यानंतर तसंच तिथून जाऊन आपल्याला खिंडी चढायची. खिंडीतून नंतर वर आलो आपण आता बऱ्यापैकी वर. जवळपास 1.5 तास गेला आपणाला या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी. थोडंसं आपण कन्फ्यूज झालो होतो. आपण तिथं आल्यानंतर या रस्त्यानं गेलो होतो, परंतु त्या रस्त्यानं जायचं नाही, डोंगराच्या दिशेने वर जायचं आपणाला. गडाच्या अंतिम टप्प्यातल्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपणाला दिसायला सुरुवात झालेली आहे. तिथे पायऱ्या आहेत. पाठीमागच्या पाटावर उभी जायचं आपणाला. अजून 1 तास लागेल. आपण चालू आहे आता वाटेमध्ये. आपणाला सायळ असा काटा भेटला. अशा टेकडावरून वर चढून आपणाला पुन्हा आडवं चढायचं आहे. आलो आहे आपण आता. बरंच अंतर कापलं आपण. अजून 1 तास किंवा पाऊण तास गडमाथ्यावर पोचण्यासाठी. भांडारतळा धरण. रतनगड सुद्धा दिसेल वर गेलो आपणाला. आता नाही सतून वर गेलो नक्की दिसेल. हा खालचा परिसर जरा वातावरण व्यवस्थित नाही, त्यामुळं आपल्याला पाहता येत नाही, परंतु बघू अजून 11:15 वाजले. आता जर वातावरण क्लिअर झालं तर रतनगड, AMK, कळसूबाई हे सर्व व्यवस्थित पाहता येईल. तिकडे जायचे आपणाला त्या किल्ल्यावर. ही पूर्ण खडीचाली, या खडीचालीवरून येते आपणाला. आता थोडं पुढं आपणाला जाऊन आडवं चालायचं आहे खालचा परिसर. आपण त्या रस्त्याने असं या बाजूला गेलो होतो. हा शेतीपर्यंत आलेला रस्ता आहे. मोठा असं पठार आहे, ही पुढची गावं, आणि आपणाला ह्या असं धारेने यायचं आहे. व आता आपण या अशा ठिकाणी एक कातळ टप्पा आहे, त्या कातळ टप्प्यापाशी पोचून गेलो. कातळ टप्पा चढून गेल्यानंतर आपल्याला त्या खिंडी तिथं जायचं आहे आणि तिथून आडवं चालत राहायचं आहे. अजून अर्धा तास. इलेक्शनचा पिरियड चालू आहे, त्याच्यामुळं सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. आपली गाडी जी आहे ना, ते दिसते का, ती हॉटेल आदिवासी पाडा तिथं लावलेली आहे, त्या समोरच्या घरापाशी. आणि तिथून आपण पूर्ण हा भाग चढत आलो. मध्ये गायी दिसत आहेत आपल्याला बसलेल्या, व हा भाग पूर्ण असा, आणि शेवटचा हा कातळ टप्पा चढून आपण आता जी डोंगर आणि खिंड आहे, एक साईडला डोंगर एक साईडला दरी आहे, त्या भागातून आपण जाणार आहे.
हा एक अवघड कातळ टप्पा आहे, पार केला आहे आपण. आणि तर आपल्याला सरळ वर जायचं आहे. असं अजून अर्धा तास तरी लागेलच. पण आता डोंगर आणि खिंड याच्यामध्ये पोचत आहे. तिथं आपल्याला पाण्याची सोय आहे. तिथून आपण पाणी पिणार आहोत व आपल्या मित्रांना सुद्धा घेऊन येऊ. आता व्यवस्थित रस्ता आहे. इकडं या रस्त्याने आपणाला हा डोंगर आणि दरीच्या पाशी पोचलो आपण. खालचा परिसर थोडी चाल राहिली आता, तरी अर्धा तास जाईल अजून. या पूर्णच्या डोंगर वाटेने आलतो खाली बा, आणि पूर्ण खाली दरी मोठी खोल कडे येत. खाली बघू ना, खाली नका बघू, खाली बघू. पायाकडं खाली दरी बघा, पूर्ण खोल दरी आहे व इथून खूप जपून जायचे आपणाला. थोडा अवघड पॅच आहे आणि खाली खूप मोठी दरी आहे, त्यामुळे जपून एकदम जावं लागतं, जायचं आहे आपणाला. दोन तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला. याच्या तरी न्यायचं आपल्याला. देवा इथं बघा, गवतापाशी जरा थोडं अवघड आहे. अवघड म्हणजे माती खाली गेली जरा. इथं जरा जपून या, इथं जपून या, एकदा व्यवस्थित जपून या, एकदम पायाकडे बघून या व्यवस्थित. अवघड पॅचे तिथं रेलिंग बसवलं आहे, त्यामुळं भीती नाही. कारवी
असं. जपून यायचं इथून. थोडं काही ठिकाणी माती वाहून गेली. दोन तासाच्या जवळपास 9:30ला चालू केला होता ट्रेक. आता वाजले 11:30 व आता खिंडीपाशी आत्ताशी पोचते आपण. अजून 1-2 मिनटं लागतील. 2 तास गेले आपणाला गावातून या खिंडीपर्यंत येण्यासाठी. आणि अजून आपणाला कमीत कमी 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तरी वरपर्यंत पोचण्यासाठी लागणार आहेत. त्या ठिकाणी पाण्याचं टाक आहे वरती या ठिकाणी. अवघड श्रेणीतला किल्ला आहे. ही वाट आतून आलेली वाट. अवघडही वाट ही, जरा गळीची वाट. असं खिंडीत पोचायचं आपल्याला. अशी खिंडीपर्यंत पोचून गेलो. आपल्याला असं आता गडावर जायचे. आपण तिथून आलो असं पूर्ण वर चढून याच्या मार्गाने वर चढून. हा भाग बघा समोरचा, तो या अवघड आहे.
इकडं गोवा का काहीतरी हे पाहून येऊ. जय, अनुज आणि संदीप, श्रेयश हे पाहते समोर दिसत येताना आपल्याला. 2.5 तास गेले आपले इथपर्यंत पोहोचण्यासाठी. अजून अर्धा तास तरी 15 ते 20 मिनटं तरी कमीत कमी लागणारच आहेत. पहिल्या शिडीपाशी पोचून गेलो आपण. आता या गडाच्या पायऱ्या फोडण्यात आले आहेत. पहिल्या शिडीने वर जायचे. या ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्णतः फोडलेल्या आहेत इंग्रजांनी. त्यामुळे आता रेलिंग लावलं आहे. 1818 मध्ये या पायऱ्या पूर्णतः फोडलेल्या आहेत. रेलिंग लावलं आहे त्यामुळे आपणाला गडकिल्ला चढण्यास अडचण येत नाही. थोड्या पायऱ्या आपणाला इथं दिसत आहेत अशा. हे पहा, हे बघा. आणि अशा पूर्ण पायऱ्या आहेत. नंतर अशा रस्त्याने चालत राहायचे. या साईडला समाधी बहुतेक. इथे समाधी अशी. आता दुसरी शिडी लागण्याच्या अगोदर आपल्याला पाण्याचे टाके गोवा आहे तिथून पाणी घेऊन यायचे. त्या ठिकाणी दुसरी शिडी. पहिल्या शिडीपासून 15 ते 20 मिनटात खड्या चालीनंतर दुसऱ्या शिडीपाशी पोचून गेलो. इथं आपणाला एक गोवा आहे आणि पाण्याचं टाकं आहे. आणि वरगड प्रवेश होईल आपला. पाणी घेऊन येऊ पहिल्यांदा. अशी मोठी गोवा आहे. पाण्याचं टाक आहे तिथून पाणी घेऊ प्यायला. पुढे बघू आपण. एक पाणी टाके पाणी घेऊन जाऊ आपण. गुहेमध्ये नंदी व शिवपिंड आहे आणि हे पाण्याचं टाकं आपण आता पाणी भरून घेतलं आहे. जय आणि
बाकीच्यांसाठी इथं. आणि हे पिण्यायोग्य पाणी आहे आणि त्यांना पण पूर्ण पहिल्या शिडीपाशी आता पुन्हा खाली पाणी घेऊन जाणार आहे. आणि हे पाण्याचं टाकं इथंही ही गोवा आहे आणि पाण्याचं टाकं आहे. इथं राहण्याची सोय होऊ शकते आपली. पर्यटक निवासी गुफा लिहिलं आहे. ही दुसरी शिडी. दुसऱ्या शिडीपासून आपल्याला आलूगड प्रवेश. आपण आता त्या ठिकाणी पाणी पिलं व पुन्हा वर चढण्यास सुरुवात करत आहे. 10 मिनटात आपण पाण्याच्या टाक्यांपाशी पोचून जाऊ. चला, कारवीचं पूर्ण घनदाट जंगल आहे व या घनदाट जंगलातून आपण आता वाट काढत गडाच्या दिशेने जात आहोत. कठीण श्रेणीमध्ये मोडला जाणारा हा किल्ला आहे. चाल भरपूर आहे. आपण पाण्याच्या टाकीपाशी येऊन गेलो. ओम नमः शिवाय. 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 हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या गुहेतील पाण्याच्या टाकीपाशी आलो व इथं आपणाला नंदी आणि शिवपिंड पाहायला भेटत आहे. आता आपण अभिषेक केला व या ठिकाणी आपण जेवण करून गडफेरी करण्यास सुरुवात करणार आहे. हे पाण्याचं टाक आहे. बाबरगडावरचं पाण्याचं टाक. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर शंभू. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. उरणार नाही, काहीच नाही. काही नाही. नाही काय देवा. काय नाही. आपण आता या गोव्यामध्ये पाणी पिलं व जेवण करून आपण आता गड प्रवेश करू. गडावरच्या एक एक वास्तू पाहू आपण आता. एक मोठं पाण्याचं टाक आहे ते पाहून घेऊ. इकडे या. इथे एक आपणाला असं पाण्याचं टाका पाहायला भेटतं. खूप मोठं आहे सुद्धा. हे बी आपण पाणी इमर्जन्सीला वापरू शकतो व अशी मोठी स्वच्छ पाणी. खूप मोठी गोवा सुद्धा ही सुद्धा. हे पाण्याचं टाकं पाहून आपण आता गड प्रवेश करू. चला. वर जायचे आपल्याला. असं ठिकाणी दुसरी शिडी लावली आहे. या ठिकाणच्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या व अशा पायरी मार्गातून आपण आता गडावर प्रवेश करतो. हे पहा, थोडंसं अवशेष पायऱ्यांच्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. पायऱ्या
अशा या बाजूने गेले पायऱ्या तिकडे नेऊ हे थोडंफार आपल्याला आता चला वरच्या बाजूस गवत खूप झालं आहे. सरळ त्याचे भैरोबा मंदिर आहे, गावकऱ्यांचं आराध्य दैवत आहे. प्रथम आपल्याला इथं पाण्याची टाकी लागली, खोलगट खड्डा, हे पाण्याची टाकी ही पाच बारकी बारकी होल सुद्धा येत आहेत. आता आपण भैरोबा मंदिर आहे त्या मंदिरापाशी पोहोचू. समोर भैरोबा मंदिर आहे. गवत खूप आहे त्याच्यामुळं आजूबाजूचा परिसर आपणाला नीट पाहता येत नाही. तरीसुद्धा गवत जाण्यासाठी वाट आहे, परंतु आजूबाजूचा जास्त फिरता येत नाही परिसर किंवा पाहता येत नाही. तिथे एक पाण्याचं टाक आहे, ते पाहू आपण इथूनच. तिथे दुसऱ्या पाण्याचं टाकीत हे पाण्याचं टाकं पाहिलं. आता भैरोबा मंदिर जाऊ. भैरोबा मंदिराकडं समोर भैरोबा मंदिर आहे. शेवटी 2 किल्ले केले, दोन्ही कठीण श्रेणीतले किल्ले आहेत. खाली पाहिलं तर पावसाचं पाणी म्हणजे अजून खालची जमीन इथं सुकलेली दिसत नाही. भैरोबा मंदिरापाशी पोहोचून गेलो. इथं घंट्या पहा किती आहेत. इथं पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. गडमाथ्यावर पोहोचून गेलो आपण. पाणी वगैरे सर्व टाकू शकते. तर येते आपला श्रेयश छोटा मावळा पोचलेला आहे गडाच्या टॉपवर. बसून काढ. हे कोणतं मंदिर आहे? भैरोबा. डोकं ठेवून कर ना. खाली ठेव डोकं, खाली खाली डोकं ठेव. जय थांबा थांबा थांबा. जय कर बरं. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपशेंदुराची अंटी जळती माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव नटांगण मनीन चरण डोळ्याने पान सुपत. जय कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. फोटो काढ माझा. इथं आपणाला
1 2 3 4 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे असा पाहायला भेटतो इथं. खूप भारी आहे. पाहून झाल्यानंतर गडाच्या विरुद्ध बाजूला आता खाली उतरायचे आपल्याला पाठीमागून. त्या ठिकाणी भरपूर अवशेष आहेत गडाचे, ते पाहिजे आहेत अशी वाटे जाण्यासाठी. इथे एक पाणी टाका लगेच आहे असं. पाण्याचं टाक आहे, पुढं बी असावं बुजलं असावं. ते विरुद्ध बाजूने जायचं आपल्याला. आता आपण असं आता दरीच्या दिशेने जाऊ. फुल माजलंय गावात. हे बघा इथं हनुमान मूर्ती आहे का तिथं. हनुमानाची मूर्ती आहे आणि हे पाण्याचं. आता हे हनुमानरायाचं मंदिर आहे ते पाहिलं, हे पाण्याचं टाकं पाहिलं. आता समोरच्या आपण टेकडीवर जाऊ. हो आपण आता इथं आलो. इथून आता ह्या पाठीमागच्या बाजूला जाऊ. पाण्याचे टाके वगैरे जे अवशेष आहेत ते पाहू. थोडासा घसारडा रस्ता आहे, या बाजूला आलं नाही तरी चालेल. हा कोकण दरवाजा आहे आणि इकडे आपल्याला आता बाकी अवशेष पण जाणार नाही आपण. हा दरवाजा पण फायनल इथं आलो. आता इथून पुढं गवत खूप आहे आणि दुपारची वेळ आहे व एकटाची, त्यामुळे मी या ठिकाणावरून माघारी जात आहे. बाकीच्या अवशेष आपल्याला पाहता येत नाही. समोरच्या माचीवर एक पाण्याचं टाक आहे, परंतु त्या ठिकाणी जाणं खूप मुश्किल आहे, त्यामुळं आपण जाणार नाही. नेक्स्ट टाईम करू. हे गवत कसं आहे, इथून सध्या चालणे खूप मुश्किल आहे, त्यामुळं आपण आता परतीच्या मार्गाला निघू. येणाऱ्या काळामध्ये आपण ज्यावेळेस गवत सगळं जाईल त्यावेळेस येऊ आपण नक्की. चला. हे अशा अतिशय तीव्र उताराची जागा आहे, खाली दरी आहे. अशा ठिकाणावरून आपण जात आहोत. किल्ला पाहिला आपण आता, वेताळ मंदिर पाहून आणि तो दरवाजा जो आहे दुसऱ्या टाक्यात तिथं तो पाहून परतीच्या प्रवासाला निघू. वाटेमध्ये आपणाला हे पहा रस्ता बघा, रस्ता सुद्धा नाही जायला.
अशी परिस्थिती. बम बम बोले. चला. आपण भैरोबा मंदिरापाशी पोचू. वर्षाचा श्रेयश आपण या 2.5 वर्षाचा श्रेयश पाबरगडावर टॉपला आला आहे. हे बघा अप्रतिम. या बाजून दुसऱ्या माची जायचं तिथं भरपूर अवशेष आहेत. बाजूची टेकडी आहे, या बाजूवर काही अवशेष दिसत नाही आणि जाण्यासाठी मार्गसुद्धा नाही आपणाला, तर त्या साईडला पण जात नाही. आता जर गडमाथ्यावर जायचा रस्ता असेल तर आपण जाऊ आणि वेताळ मंदिर बघून परत येऊ. या अशा रस्त्याने आपल्याला गडमाथ्यावर जायचे. वाट नाही, गडमाथ्यावर जायला सुद्धा वाट नाही, त्यामुळे आपण गडमाथ्यावर बी जात नाही. आता पूर्ण गवताने भरलेलं आहे. या बाजूला दरवाजा येतो, पायऱ्या आहेत, तेवढ्या पाहून निघू. गडफेरी पूर्ण केली. गडफेरी पूर्ण करून आपण आता भैरोबाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघू. पण आता परतीच्या प्रवासाला निघू. या बाजूला एक दरवाजा आहे, तो जर जायला वाट असेल तर जाऊ, अन्यथा तोही नाही पाहता येणार. 2 वाजता आपण गड उतारण्यास सुरुवात करत आहोत. बघू आता साधारण 3:30 पर्यंत पोहोचतो आपण खाली पायथ्याला. ह्या पाण्याच्या टाक्याच्या पुढं 50 पावलं गेल्यानंतर तिथं दरवाजा आहे व थोड्याफार पायऱ्या आहेत, परंतु समोर पाहिलं तर जाण्यासाठी बिलकुल मार्ग नाही. चला. पाबरगड. गडमाथ्यावरून जर खाली पाहिलं तर खूप दूरवरचा परिसर आपणाला असा पाहायला भेटत आहे व जर समोरचे डोंगर पाहिले तर खूपच उंचच्या उंच आपणाला असे पाहायला भेटत आहे. गडमाथ्यावर वेताळ मंदिर आहे, परंतु जाण्यासाठी मार्ग बिलकुल नाही तिथं, त्यामुळं त्या ठिकाणी सध्या जाणार नाही आपण. व तो दरवाजासुद्धा नाही पाहिला आणि हे पाण्याचं टाकं पाहिलं आपण आता आणि गडफेरी पूर्ण केली. हे पाण्याचं टाकं पाहून आपण आता आपली गडफेरी पूर्ण करू. इथं होल्स आहेत भरपूर प्रमाणात, 6-7 होल्स आहेत. असं पाण्याचं टाकं. आता गडाच्या पहिल्या शिडीपाशी आहे, त्या ठिकाणी गडाची दुसरी शिडी व तसंच आपण ह्या खाली उतरल्यानंतर खिंड आहे, खिंडीतून उजव्या साईडनं आपण असे ह्या दरीच्या रोडनी सरळ जायचं आहे तिथं. व तिथून खाली उतरून पूर्ण ती जे दिसत आहे तिथं हॉटेल येते. हॉटेलपाशी आपण गाडीलो आहे. ह्या साईडला बघितलं तर भंडारदरा धरणाचे विहंगमाचे दृश्य पाहायला भेटत आहे. वातावरण व्यवस्थित नाही, त्यामुळं आपणाला जास्त परिसर किंवा गडावरून किल्ले पाहता येत नाही. पण जर वातावरण चांगलं असेल तर गडावरून AMKची रेंज, कळसूबाई, रतनगड, इकडं पट्टा, बितन, औंढा हे किल्ले पाहायला भेटतात. असे खूप मोठा परिसर या ठिकाणावरून पाहायला भेटते. तसेच घनचक्करची रांगसुद्धा पाहायला भेटते. शिरपुंजाचा भैरवगड, हरिश्चंद्रगड असे खूप मोठे भरपूर किल्ले पाहायला भेटतात आपणाला. चला आपण आता गड उतरण्यास सुरुवात करत आहोत.
आता या टाक्यातून पुन्हा पाणी भरून घेतलं. टाक्यातून पाणी भरून घेऊन आपण आता गड उतरण्यास सुरुवात करत आहोत. गडाचं बघा त्या ठिकाणी जायचे आपल्याला खाली लास्ट. हे सुद्धा आपण पाहिले. पहिली शिडी जी आहे उतरण्यास सुरुवात करत आहे गड. गड उतरण्यास खाली सुरुवात केली. थोडंसं घसार आहे, सावध इथून जायचं. आता आपल्याला पहिली शिडी लागते, त्या शिडीपाशी पोचून जातो. खाली समोर दिसते पहिली शिडी. कारवीचे जंगल पूर्ण पसरलेलं आहे, लांबपर्यंत पाहायला भेटत आहे आपल्याला. असं खालची गावं. 2 मिनिटात आपण पहिल्या शिडीच्या दरवाजापर्यंत, पहिल्या शिडीपर्यंत पोचून जाऊ. बहुतेक या गडावर जानेवारी फेब्रुवारी नंतर आला तर तो काळ सर्वोत्तम राहील, कारण त्यावेळेस गवत पूर्ण जळून गेले असणार आणि आपल्याला गड पूर्ण व्यवस्थित पाहता येईल त्यावेळेस. परंतु आत्ता तर खूप मुश्किल आहे पाहणं. पूर्ण जर गड व्यवस्थित पाहायचा असेल तर अगदी जानेवारी फेब्रुवारी नंतर यावं. पण आलो एवढं खाली आत्तापर्यंत आलो आपण. आता आपण आलो आपण आता. थोड्याफार प्राचीन पायऱ्या आहेत इथं. गडाचा शेवटचा जो टप्पा आहे तो उतरून आपण आता खाली उतरत आहोत. याचं पहा आडोसा. पूर्ण आपण हा कडा उतरून आता खाली आलो. इथं थोडा रेस्ट करून पुढच्या प्रवासाला निघू. आता 4 वाजेपर्यंत पोचून जाऊ खाली. अशा
आता अवघड रॉक पॅचमध्ये आपण आता आलो. इथनं उतरायचं खाली जरा. पाबरगड आपण बऱ्यापैकी खाली उतरून आलो. या अवघड पॅचपाशी पोचून गेलो. ते गाव गाठायचं या. गडमाथ्यावरून आपण 1 तासात या ठिकाणापर्यंत आपण पोचून गेलो. अजून 1 तासामध्ये आपण आपल्या गाडीपाशी आरामशीर पोचून जाऊ. घसरड रस्ते आणि गवत असल्यामुळं त्याच्यावरून पाय सरकत जात आहेत. आपण पाहू शकतो आम्हाला असं एक गेलं फुल बघा, अप्रतिम सौंदर्याचे. आपल्याला एकदा का हा रस्ता सापडला की नंतर वर जाण्यास काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त जे या मेन रोडला लागत तोपर्यंत किंवा ह्या धारेला लागत तोपर्यंत जरा इथं कन्फ्यूज होतं. जी खालून मेन वाट आली ती सरळ डाव्या साईडनं जाते, त्या बाजूला न जाता उजव्या बाजून जायचं आहे. त्या ठिकाणीच थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं. जर त्या ठिकाणी सावध गेलो, रस्ता व्यवस्थित सापडला तर पुढं आपणाला काही प्रॉब्लेम येत नाही. गडमाथा हा आहे व माचीचा भाग पाठीमाग आहे. पूर्ण चढून उतरायचे आपणाला व पाठीमागच्या कोकण दरवाज्यावरून माचीला जायचं आहे. ही सुद्धा गडाची माची आहे. गडाला एकूण 2 माच्या आहेत. पूर्ण दोन्ही माच्यांवर भरपूर अवशेष आहेत, परंतु आपणाला सध्या ह्या गवत झाडीमुळं बघता नाही आला. आपण रस्त्याने त्या खालच्या रस्त्याने गेलो होतो, चुकून रस्ता चुकलो होतो. त्यासाठी आपला अर्धा तासाची वेळ वाया गेली. तिथं कुठंतरी पाण्याचं टाक आहे गुरांना पाणी पिण्यासाठी. ठिकाणी एक झोपडी आहे. झोपडीपासून आपणाला वर जायचे. सकाळी आपण खूप कन्फ्यूज झालो होतो. ही झोपडी वगैरे नव्हती लागली आपणाला. या ठिकाणी आल्यानंतर इथून वाट वर गेली आहे, त्या वाटेने वर जायचे आपणाला. ह्या अशा डाव्याच्या साईडच्या रस्त्याने जायचं नाही. व ही खूण आहे इथं आणि तिथं दगड येतो. तसंच या बाजूला हे एक झाड, त्याच्या बाजूला हे झाड. हे जे समोरचे दगड आहेत त्या दगडाच्या पुढं आल्यानंतर आपणाला इथून असं वर जायचं आहे. ही खूण लक्षात ठेवा. इकडे जायचं नाही डाव्या बाजूला. आपण तिथं गाड्या लावल्या होत्या ते घर आणि हॉटेल आदिवासी ते दिसायला लागलेलं आहे. समोर आहे तिथं ते हॉटेल आदिवासी. आणि आपण गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लावलेली 2-3 घरं दिसत आहेत त्या ठिकाणी लावलेले आहेत. जय आणि अनुज जात आहे पुढं. आपण जाताना ही झोपडी लागली होती. त्या झोपडीपाशी फायनली पोचून गेलो. इथून एक आता 10 मिनिटाचा ट्रेक बाकी राहिला आहे आपला. जाताना हे आपल्याला इथं असं पूजा केलेली पाहायला भेटते. व आपण आता या तलावापाशी या पोलपाशी येऊन गेलो. 2 मिनिटात आपण आपल्या गाडीपाशी पोचून जाऊ. 9:30 वाजता आपण आपला ट्रेक चालू केला होता व आता 4 वाजले. पूर्ण ट्रेक करून आपण खाली येऊन गेलो. घरापाशी जिथं आपण बॅगा ठेवल्या होत्या त्या ठिकाणी पोचून गेलो. गाडी खाली लावली आपली. 6.5 तासाचा आव्हानात्मक ट्रेक आहे. शरीराची कसोटी पाहणारा ट्रेक आहे. गाडीपाशी पोचून गेलो आपण.